सामना लवकरच रंगमंचावर होईल, आहे की नाही? हा, अर्ध्यांची इच्छा आहे, इकडे कुठं आवाज नाही आला, बरोबर ना? याचं कारणच असं आहे, कारण का मीर रामचंद्र पंडित घराण्यातला आहे. राम एक पत्नी एक वचनी होता, तसा मीही एक पत्नी एक पत्नी आहे की नाही? एक वचनी एक पत्नी, आहे की नाही? हा, तो वारसा आजही लेडी जेंट्सला अलिप्त केला, आजही भिडतोय. कधी विचार केला नाही मी एकटा पडेल म्हणून. आणि मी रंगभूमीला मानतो, रंगभूमी दैवत आहे. मी कुठल्याही माझ्या कलाकाराला रंगभूमीवरती चप्पल घालून देत नाही, आजही तिचं व्रत जपतो. आणि रंगभूमी ही कलेपेक्षा मोठी आहे, माझ्यापेक्षा मी रंगभूमीला मानतो आणि त्या रंगभूमीवरती घेतलेली शपथ आहे आणि म्हणून मी ती मोडू शकत नाही. त्यामुळे तुमचं जरी, आणि हे पाठवतं कोण? आमच्या सचिन बुवांचेच फॅन. तो डबल कुठे गेला? कमेंट बाकीच्याने टाकले की हा घालून टाकतो. अरे भिडायचं ना, असं ह्याच्याकडनं भिडायचं, एकदम फुलियाम भिडायचं, असं नाही. जेव्हा आमची पोरं बाहेर पडतील ना, पळताबोई थोडी करतील. त्यामुळे कमेंट टाकताना जपून कमेंट टाकत जा. आणि माझ्यासारखा आटासारखा माणूस नाही, कधी धंद्याला लावील ना सांगता येणार नाही. हा, बारी बारी करणार, पण ह्यानं पण सांग नाही. कमेंट कुणाची करावी, किती वर्ष कोण घासलंय ना, तर तेवढं घासा, त्याच्या बरोबरीनं व्हा, तेव्हा तुम्ही प्रत्येकाला बोला. त्याच्यामुळं सचिन बुवा आमच्या मंडळात आले, त्यांचं मी आवर्जून स्वागत केलेलं आहे. त्यांना भरभरून शुभेच्छा देतो. त्यांची वाटचाल इथे या ठिकाणी रंगतदार त्यांचा उदय होऊ दे. आणखीन मनापासून बोलतो, असं नाही आल्या म्हणून वरवर बोलायचं, असं नाही. त्यांचं चांगलाच या ठिकाणी उदय होऊ दे, त्यांना मनासारख्या त्यांच्या बाऱ्या त्यांना मनासारखा भेटू दे, एक प्रार्थना करतो रंगदेवतेजवळ. आणि त्याच्यामुळं माझी कधी बारी कधी होणार नाही. हा माणूस एक कल्या आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे विषय तो संपुष्टात गेलेला आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि उगाच जर कोण कमेंट टाकेल आणि माझ्या तावडीला गावलं, फोन नंबर विचारला की यांची फाटते. कशाला टाकता? आपली जर अवकात नाही भिडायची ना, तर कमेंट पण करू नका. हा, लई येड्या डोक्याचा आहे तुम्ही. माझ्या पहिल्या बारे बघितलं नाही अजून, हे कालची पोराव तुम्ही. हा, त्यामुळे आवर्जून सांगतो मी, आज मी या ठिकाणी सांगतोय तुम्हाला,